हाय मायरा, कशी आहे तू? येस. सो आपण मायराला तर विचारलं की ती कशी आहे. आता मायराच्या मम्मीला विचारा तुम्ही कशी आहात. येस, बेबीला पण विचारा. खूप छान. ऑल गुड, ऑल गुड. येस. मंडळी तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात कमेंट करून. ओके चला मंडळी, लॉंग अवेटेड व्लॉग आहे. म्हणण्यापेक्षा खूप जणांचे तुमचे कमेंट्स आले, डीएम झाले की तुमची हॉस्पिटलची बॅग ताई सांगा, तुम्ही काय घेतलं किंवा काय तुझा पहिला अनुभव काय आहे किंवा काय. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ब्लॉगमध्ये आपण शेअर करतो आहे. तर ह्याच्यामध्ये बेबी प्रोडक्ट्स जे माया श्वेतांनी घेतलेत ते बरोबर. दुसरं काय हॉस्पिटलमध्ये मी जे काही घेऊन जाणार आहे ते. येस. तर असं आम्ही काय केलंय, 3 हे केलेत. ह्याच्या इथे प्रोडक्ट्स आहेत. हे बेबीचं कपडे आहेत, म्हणजे ते दुपटी आणि ते सगळं जे आपण एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. आणि हे श्वेताचे कपडे आहेत, म्हणजे ते हॉस्पिटलचं सगळं ते किट आहे सगळं ते. ओके सो लेट्स स्टार्ट. तर आपण करणारच आहे. ते कशापासून माहितीच आहे. काय काय सगळे स्पेशल वस्तू आपल्याकडे. ओ येस. हा हा हा. हे मला मम्माने सांगितलं की हे डॅडींच्या लहानपणाचं आहे आणि मग हे मला घातलंय. येस. हे इकडे आहे ते. बाळाला पण यूज करायचं. हेच ब्लँकेट आम्ही बाळासाठी यूज करणार आहे. आणि ते आज आम्ही काढलं, आज नाही सॉरी 2 दिवसापूर्वीच काढलं, वॉश केलं, सुकवलं छान. आणि आता ते आम्ही हॉस्पिटलला घेऊन जाणार. मायराच्या वेळेस पण आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आणि तिथेच हा फोटो काढलेला. सो यावेळेस पण असाच काहीतरी प्लॅन आहे की सेम फोटो काढायचा. येस येस. तर हे ते ब्लँकेट आहे. बरं, हे जे ब्लँकेट आहे ना, हे ब्लँकेट पप्पांनी कुवेतवरनं आणलं होतं. येस. तर खूप काही मेमरीज आहेत. तर त्या मेमरीज मध्ये व्रॅप्ड होणार आहे. याही याच्यामध्ये खूप काही मेमरीज आहेत, हे की नाही. आणि ही फीडिंग पिलो पण खूप म्हणजे मायराची आहे. हा काय सांगतो मॅडम, म्हणजे ह्याच्यात डॅडीची मेमरी आहे, माझी मेमरी आणि आता बेबीची मेमरी. येस येस. चला. फिडिंग पिलो पण मायराच्या वेळेसची होती, जी आम्ही पिलो म्हणून मध्ये मध्ये वापरत होतो. नंतर मी ती बेडमध्ये ठेवून दिलेली आणि आता ती आम्ही काढली आहे. तर ही आहे ती फिडिंग पिलो. ती नंतर सगळ्यात शेवट दाखवलं तुम्हाला श्वेता. चला आता काय कसं दाखवतोय तू सांग. बर. आणि बेबीसाठी आम्ही थोडेसे काही प्रोडक्ट मागवले. मी बरेच रिव्ह्यू वाचल्यानंतर मला हे आवडले. मी आधी यूज करेन आणि नक्कीच तुम्हाला सांगेन की कसे आहेत. दुसरं म्हणजे आता अगदी सगळंच लागणार नाहीये, पण हॉस्पिटलमध्ये ज्या बेसिक गोष्टी लागतील नाही लागणार माहिती नाही, प्रत्येक वेळेस चेंज होत जातात. पण तरी पण बेसिक जे काही लोशन असेल, सोप असेल, ते सगळं आम्ही घेतलंय. आणि ते मी सगळं मागवलंय बेबी फॉरेस्टचं. काय बेबी फॉरेस्ट. ओके. बरं, हे जे आहे ना, हे आयुर्वेदिक आहे, ऑर्गॅनिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, आणि काय म्हणतात, अजून आम्ही वापरलं नाहीये, पण रिव्ह्यूज आम्ही बघितल्यानंतरच हे ऑर्डर केले. मी बऱ्याच माझे कोण फ्रेंड्स आहेत त्यांनी पण वापरले, त्यांनी पण मला सजेस्ट केलं की हे यूज करून बघ. आता माहिती नाही डॉक्टर पण नंतर आपल्याला काय सांगणार, कदाचित डॉक्टर कुठल्या स्पेशल ब्रँड सांगतात की हेच यूज करा, किंवा साबण हाच टाका, यूज करा. तर वी नेव्हर नो. पण मी ते घेऊन ठेवलंय की उपयोगात आलं तर आलं असं. नक्कीच नक्कीच. हा, हे काय आहे, सगळ्यात स्पेशल आहे मस्टर्ड सीड पिलो. येस. तर ही मस्टर्ड म्हणजे ते बेबीची डोकं गोल राहावं असं म्हणतात. तर ही ती आहे. दाखव इथे. खूप छान येतो. येस. त्याच्यामध्ये अरोमा इन्फ्युज्ड आहे. मागवली बेबी फॉरेस्ट. ते दाखव 1 मिनिट, त्याच्यात ठेवून दाखव 1 मिनिट. हा, तर हे असं काही आहेसं आहे. आणि हे मोरी आहे ना. आणि मला डॅडीने सांगितलं की जेव्हा पण तू बाळाला उशीवरती ठेवशील तर ते पूर्ण फ्लॅट करायचं आणि मध्ये थोडंसं होल करायचं, म्हणजे बाळाचा हेड गोल राहतो. बरोबर. मायराच्या वेळेस घरी बनवले होते आम्ही. घरी बनवले होते. येस. आजीने बनवली आणि एक मी बनवली होती मायराच्या येस. पण ह्यावेळेस मला हे आवडलं म्हणून मी ती मागवली. राईट. आणि ते काय बरं, एक काम करे, प्रोडक्ट सगळे तुझ्या जवळच घे. 1 मिनिट. हे घ्या. हा साबण आहे. बेबी पावडर जी लगेच यूज करायला देतील नाही देतील माहिती नाही, पण घेऊन ठेवली.
नको एक मिनिट मी ते ना व्यवस्थित हे बघा हे आहे दुलारा प्यार बेबी पावडर. नाव पण इतकी हा वेगवेगळे आहेत. हे काय आहे मायरा बेबी लोशन आहे का? सो मोह मलाई लोशन म्हणून आहे हे आहे ते. ओके दुसरं काय आहे? सोप. हे काय आहे निर्मल्य स्नान सोप आहे हा. हे मलमल बेबी वाईप्स. हे आहेत मलमल बेबी वाईप्स. ओके तर ते मलमल सारखे असतात. येस एकदम सॉफ्ट. आपण वाईप्स जास्त युज नाही करत पण लागले तर हा ट्रॅव्हलमध्ये आपण युज करतो. ट्रॅव्हलमध्ये युज करतो. हा त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स लेस आहेत ते. ओके चला तर चांगले. मी वापरल्यावरती नक्कीच त्याचे रिव्ह्यू देईन की कसं आहे सगळं. आधी कसं होतं आपल्याला माहिती होतं जॉन्सन ते डोक्यात जॉन्सन किंवा सेबामेड किंवा ह्या गोष्टीच होत्या. माझ्याच्या सेबामेड आम्ही युज केलेलं. तर यावेळेस मला हे जास्त चांगलं वाटलं म्हणून म्हटलं ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आम्ही गेलो होतो बेबी शॉपिंगसाठी. येस मदर केअर मध्ये आम्ही गेलो होतो. तुम्हाला म्हटलं होतं की त्या हॉस्पिटल ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला दाखवू. त्याचा ब्लॉग पण आहे. येस तर तो थंबनेल आपण इथे टाकूया. आणि त्यावेळेला आम्ही काय घेतलं तो श्वेता दाखव आता. दाखवते. दाखवा मायरा दाखवा. मायरा वेगळी एक्साइटमेंट. दोन टोपी. हा जो आउटफिट आहे ना हा आम्ही होम कमिंग साठी घेतलाय की जेव्हा बेबी घरी येईल तेव्हा हे घालून येईन असं. राईट. म्हणजे हा टी शर्ट ही टोपी आणि यातली पॅन्ट. ही पॅन्ट. बरोबर. आणि हे काय हे आहे ना स्वाडल करायला. बघू एक मिनिट मायरा. असा तो सेट घेतलाय की जेव्हा पण बेबी घरी येईल. आणि असा कलर घेतलाय मुद्दामच की गर्ल असू दे बॉय असू दे दोन्ही याला चालेल. वी नेव्हर नो. पडतोय की कुठल्या कलरचं काय घ्यावं. बरं आपण याला आज आपल्या प्रेक्षकांना पण व्ह्युअर्सना विचारूया तुम्हाला काय वाटतं मुलगा की मुलगी. ओके तर कमेंट करून सांगा की काय वाटतं तुम्हाला आहे की नाही. मी मुलगीच्या टीम मध्ये. मुलगीच्या टीम मध्ये. ओके चलो. हे मिटनचं छोटी 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 छोटी. ह्याचं पण इथे पार्टी सेट आहे. व्हेरी गुड छान. आणि हे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेच होते. हे मायराची दुपटी आहेत सगळी जी मी धुवून व्यवस्थित घडी करून ठेवली. आणि काही नानी आजीचे आहेत आणि पू आजी मला. येस आजीचे दोन्ही आजींचे काय हे इनफॅक्ट मायराचंच आहे. हा मायराच्या वेळेचे हे वेट मॅप. हे पण घ्यायचंय आम्हाला पण तेच झालं की कलर काय घ्यायचं म्हणून आम्ही थांबलोय. म्हणून हे आहे तेच ठेवलंय. हे छोटे काय म्हणतात झबली आणि ते लंगोट आहे का. ओके हे लंगोट आहे. मायराचे सगळं युज करणार आहे. आणि हे काही मिटेन्स आहेत. हे बाकी सगळं मी फर्स्ट क्राय वरून ऑर्डर केलंय. पण तुम्ही जे बघितलं आता प्रोडक्ट ते पण सगळे फर्स्ट क्राय वरून ऑर्डर केले. कुठले हे का बेबीचे का मंडळी. तर हे बेबी फॉरेस्ट म्हणून हा जो प्रोडक्ट आहे हे श्वेताने फर्स्ट क्राय वरनं ऑर्डर केलेली. वेबसाईट पण आहे पण मला फर्स्ट क्रायचं माहिती आहे. पटकन इझी रिटर्न आहे सगळं. आणि दुसरी गोष्ट डिस्काउंट चांगला मिळतो. डिस्काउंट पण मिळतो. आणि हे सगळे रुमाल आहेत. येस हे सगळे छोटे छोटे मलमल नॅपकिन्स आहेत. आणि हा सगळ्यात क्यूट आहे. आणि हे काय आहे फीडिंग साठी. हा ते एवढं आत्ताची गरज नाही पण आम्ही घेऊन ठेवलंय. ते सेट होतं ना तर मला ते आवडलं. हे असं ते याच्यावर छान जातं. पण ते मायरालाच लावायला लागणार आहे आम्हाला. मायरा खूप सांगते. हो ना. राईट. आणि हे काही छोटी छोटी झबली आहेत. ही पण मी फर्स्ट क्राय वरून ऑर्डर केली. हा बरं याच्यामध्ये मी एक तुम्हाला सांगेल न्यूबॉर्न एक असतं आणि एक आहे ना न्यूबॉर्न पेक्षा एक नवीन एक साईज येते. तर ती साईज तुम्ही ऑर्डर करा बिकॉज न्यूबॉर्न आहे ना खूप मोठी आहे. म्हणजे ही न्यूबॉर्न आहे ना. नाही ही प्रीमीवाली. प्रीमीवाली आहे का. तर ही बघाल ना ही एकदम छोटी म्हणजे परफेक्ट होईल. हा आणि माझ्या मते जे आपण न्यूबॉर्न मागवले मोठं होतं ते कुठे. हे न्यूबॉर्न हे वाले हे जरा हा बघा हे मोठे आहेत. हे मला वाटतं अगदी 1-1.5 महिन्यानंतर होईल. आणि हे न्यूबॉर्न वाले. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही लहान मुलांचे जेव्हा कपडे घ्याल न्यूबॉर्नसाठी ते प्रीमी म्हणून घ्या. फर्स्ट क्राय वरती. हा कुठला ब्रँड आहे पिंक रॅबिट. याची छान आहे छोटी. पिंक रॅबिटचं ना खूप छान आहे. छोटे छोटे. बीच हा 3चा सेट होता. राईट. बरं मंडळी एक तुम्हाला सांगतो हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये. आहे आम्ही आमच्या आवडीने आम्हाला जे पाहिजे आहे ना ते आम्ही घेतलेलं आहे. त्यामुळे असं नाहीये की बाबा काय याच्यामध्ये आपल्याला स्पॉन्सरिंग काय करायचं असं काही नाही. आणि
मी काही घेऊन ठेवलंय, कारण काय होईल की मी हॉस्पिटलमध्ये असणार आणि सगळं बाहेरचं जे आणायचं काम आहे ते सगळं घरचं असतं आणि मग त्यांच्या एकटीची फजिती होणार. मायराची स्कूल पण आहे, सगळ्याच गोष्टी आहे, म्हणून मग ते सगळं धुवून वगैरे सगळं आम्ही रेडी करून ठेवलंय, जेणेकरून इझी पडेल आम्हाला. आणि मी मम्माला सांगितलंय, मम्मा जेव्हा पण बेबी येईल तेव्हा मला सांग. येस, कदाचित मायरा स्कूलमध्ये असायची. मम्मा पोट दुखायला लागलं मलाच बोलव. बरं, तू जेव्हा मग समजा शाळेत असशील आणि जर पोट दुखायला लागला ना, मी शाळेत तुला घेऊन ये बस. पण हे मी आता वापरणार नाही, हे मी ठेवून देणार, कारण हे मला थोडे मोठे वाटतात. राईट. हे वापरेन. हा टॉवेल घेतलाय छोटासा सध्या, आणि आपण खूप सॉफ्ट आहे. हे पण मी फर्स्ट क्राय वरूनच ऑर्डर केलं. आणि हे सगळे स्पायडर आहेत. येस, हे आपण ते दुपटी जे मला ऍक्च्युली ना हे खूप आवडलं. मी श्वेताला म्हटलं हेच असं मागव, बिकॉज हे ना थोडं जरा फॅन्सी वाटतं. फॅन्सी पण आणि सॉफ्ट पण आहे आणि मोठे पण आहे. मोठे पण आहेत. बाळाला व्यवस्थित बांधता येईल. येस, हे पण तू फर्स्ट काय वरून मागवलं. दुपटीच आहेत, पण जरा थोडे फॅन्सी इंग्लिश दुपटी. स्पायडर. आणि ही आपली रेग्युलर वाली आहे. पण आहे ना, ह्याच्यामध्ये जी आठवण आहे ना, ही काही वेगळी आहे की नाही. हे घेऊन ठेवले की कुठे काय बाहेर जायचं असेल काय असेल तर तेव्हा. आणि हे पण हे पण मस्त आहे. काय विसरलीयस ते आहे ना. हा, हे मला मायराने बनवून दिलंय बुक. अच्छा, त्याच्यामध्ये तिने टाकलं होतं का. हा, ओके, बघू काय आहे ते. हा, मॉम अँड बेबीज रुटीन बुक. तर तिने मला सांगितलंय बेबीचं जे रुटीन असणार, किती वाजता फीड करणार, शी करणार, सू करणार, हे तू सगळं या बुक मध्ये लिहायचं. बर, छान, व्हेरी नाईस. तिने बनवलंय बुक स्वतः आणि खूप इझी बनवायला. म्हणजे आपला पेपर असतो, कापाकापीमध्ये आपल्याला पीएचडी केली ना आपण. मस्त. मग त्याला 2 असे भाग घ्यायचे तसेच, त्याला एकावर एक चिकटवायचं. म्हणजे जो वरचा जो कॉर्नर असतो तो खालच्या कॉर्नरला चिकटवायचा आणि लाईन्स करायचं आणि वरतीचे डोक्याचं. कापाकापीला आपल्याला खूप आवडतं की नाही. हे अजून एक राहिले, हे पण काय मिटन्सच आहे. तो सेटच येतो ना, त्यामुळे तेवढे घ्यायचं. येस. तरी सॉक्स बाकी आहेत. अजून छोटं मोठं सामान मी ऑर्डर केले, ते आज येईल मला वाटतं. एक हे फीडिंग स्कार्फ तो यायचा आहे. माझा स्कार्फ यायचा आहे बांधायचा. सॉक्स घ्यायचे म्हणजे ऑर्डर केले, ते आज येतील. 2-3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला काय म्हणतात ह्याच्यामध्ये अजून ऍड ऑन होतील. ओके, तर आता हे झालं बेबीचं. मी ठेवते आणि तुम्हाला मी माझं सामान दाखवते जे मी कॅरी केलंय माझ्या स्वतःसाठी. ओके, येस. तर मंडळी, आता ते पॅकिंग सगळं झालेलं, या बॅगेत सगळं गेलेलं आहे. त्या बॅगेत गेलंय. Yes. ही मायराची बास्केट आहे. ही बास्केट मायराची आहे. दोन्ही बास्केट आम्ही सांभाळून ठेवल्यात, वर ठेवल्या. एक वरती आहे. सामान होतं ते मी रिकामं केलंय. आणि आता त्या दिवशी आयकियामधनं पण काही बॉक्स घेतले, ते तुम्ही बघितले. ते आता घरी आल्यानंतर आम्ही कुठे कुठे काय काय सेट करतोय तुम्हाला नक्कीच दाखवू. येस, आपण या ब्लॉगच्या एंडमध्ये आपण ते जे हे घेतलं ना लटकवायचं काय वॉर्डरोब ते दाखवू. ते आणि ते ड्रॉवर मध्ये पण आपण ठेवलंय ऑर्गनायझर. ते न्यूपॉन आपण नॅपीज पण मागवले, ते पण दाखवायचे नाही. ते ड्रॉवर मग काम करू, ते जेव्हा ड्रॉवर दाखवू ना तेव्हाच दाखवू. ठेवायचे राहिले. ओके, तर आता आपण हे श्वेताला जे एसेन्शियल्स आहेत हॉस्पिटलमध्ये ते सगळ्या गोष्टी या बॅगेमध्ये पॅक करतो आहे. कारण मला याचं खूप जास्ती काय म्हणता येईल गांभीर्य आहे की तिथे गेल्यानंतर जर आपल्या हाताशी सगळ्या वस्तू जर असतील ना तर खूप इझी पडतं आणि शोधायला लागत नाही, मग चिडचिड होत नाही. कारण आपण ऑलरेडी सगळ्या स्ट्रेसमध्ये असतो, पण सगळं सेट असेल ना तर खूप छान होतं. येस, इव्हन मायराच्या वेळेला पण ना आम्ही सगळं आधीच पॅक करून ठेवलं होतं व्यवस्थित. 2-4-8 दिवस अगदी 8-10 दिवस आधीच काय. येस, तर आताही तसंच आपण म्हटलं पॅक करून ठेवून देऊ. वी नेव्हर नो की कधी काय होईल. ओके, आम्ही कधीपासून आणलंय पण वेळच मिळत नाहीये. रोज काही ना काही चालू आहे. येस, म्हटलं आता करूनच ठेवूया, वेळेवर फजिती नको. आता असं व्हायचं की तू जायची हॉस्पिटलला आणि हे कुठे ते कुठे. येस, इनफॅक्ट मी तर आहे ना श्वेताला हे पण सांगितलं की मायराचे जे स्कूलचे जे कपडे आहेत ते कुठे असतात तेही मला दाखवून टाक. कारण आता काय होतं, युजली मायराचे कपडे हे सगळे श्वेताच काढून मला देते.
बरोबर आहे. आता एंड टायमाला जर मला ते सापडले नाही तर सगळं अस्तव्यस्त होणार, म्हणून तिने कालच ते कपाट मायराचं जे कपाट आहे ते सगळं लावून ठेवलंय तिने. मग ते पण आपण दाखवूया की तिने सगळं ते सेट करून ठेवलं की ह्याच्यामध्ये शाळेचे कपडे आहेत, ह्याच्यामध्ये रेग्युलर कपडे आहेत. ओके, चला आपण आपल्या मेन ह्याच्यावरती येऊया. श्वेताची हॉस्पिटलची बॅग. या तर सगळ्यात महत्वाचं असतं फिडिंग गाऊन, जे मी 2 मिंत्रावरून ऑर्डर केलेत. त्याची पण लिंक मी तुम्हाला देईन. आणि मला कफ्तान हवे होते, एकदम असं टिपिकल गाऊन नको होतं, मला कफ्तान घालायला आवडतं. मग मी हे 2 आणि तिने जेव्हा घातला ना तेव्हा मला पण खूप आवडला, काहीतरी वेगळं फॅन्स. छान वाटत होतं. कफ्तानवाला फिडिंग गाऊन आहे. जमलंच तर आपण याचा फोटो दाखवू इथे, टाकायला वेळ मिळाला तर. किंवा ते वेबसाईटवरचा त्यांचा फोटो तो दाखवूया आपण. ओके, तर याला इथे अशी चेन झिप आहे. ग्रेट. आणि ते छान वाटत जरा, हे असं आपण व्यवस्थित घातलं ना की मस्त दिसतं. म्हणून मग मी ते सध्या 2च ऑर्डर केले. म्हटलं कसं बसतं, काय फॅब्रिक काय, मग कसं घेईन. सो हे ट्राय अँड टेस्ट वरनं आपण सगळं करतोय. झालं व्यवस्थित तर अजून मागवू आपण. ओके, हो. तर हा एक गाऊन आहे आणि हा पण सेमच आहे, त्याला पण सेम पुढे झिप आहे. हा मी घातला होता त्या दिवशी, गणपतीच्या दिवशी. अच्छा, घातला होता का? हा, म्हणजे जेवण बनवताना. याला पण सेम झिप आहे पुढे. ग्रेट. झिप वाला इझी होतं. मी मायराच्या वेळेस तर ड्रेस स्टिच करून घेतलेले झिपचे, म्हणजे ते कळतच नव्हते की या ड्रेसला झिप असतील. येस. तर असे 2 गाऊन आपण मागवलेत, मिंत्रावरनं मागवलेत हे. हो, याची लिंक मी नक्कीच देईन. येस, लिंक आहे माझ्याकडे, जर कोणाला हवं असेल तर. त्याच्यानंतर एक आपल्याला बेसिक टॉवेल. येस. आणि हा ड्रेस मी ठेवलाय घरी येताना होम कमिंग साठी. मी अजून एक ऑर्डर केलाय, पण तो जर नाही आला तर मी हा ऑप्शन ठेवलाय की मी हा ड्रेस घालणार आहे. ओके, तर हा होम कमिंगचा ड्रेस आहे. ओके, चलो. और कुछ? मायराच्या वेळेस फक्त हे नव्हतं घेतलं, कारण तेव्हा एवढं नव्हतं की. म्हणजे घरी येताना माझ्या मते तुझा ना तो पंजाबी ड्रेस होता है ना. आणि होता, मी तुम्ही घेऊन आलेले, घरातलाच होता. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला विहंग होता. विहंग आमच्या बरोबर, विहंगनी घरी घेऊन आला होतो आम्हाला सगळ्यांना. तो फोटो मला पाठवलाय है ना. तर तो फोटो आपण इथे टाकूया. मायरा जेव्हा पहिल्यांदा घरी आली तेव्हा. आणि याच्यामध्ये सगळे इनर्स आहेत, ज्याच्यामध्ये नर्सिंग ब्रा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती आहे. आणि त्या पण आम्ही त्या दिवशी मदर केअर मध्ये गेलो होतो ना, इकडे बँड्राला, तिकडच्या मार्क्स अँड स्पेन्सर मधून मी घेतल्या. त्यांच्या खरंच खूप छान आहेत. राईट. तर ते मार्क अँड स्पेन्सर्स मधून आहेत. राईट. ओके. मग ते काय म्हणतात, मॅटर्निटी की काय? नर्सिंग ब्रा. ओके. मग त्या क्लिपवाल्या इझी आहे ना, त्यामुळे ते बरं पडतं. ओके. त्या घेऊन ठेवल्या, कधी लागतील काय लागतील काही माहिती नाहीये. राईट. पण वेळेवर शोधायला नको, सगळं धुवून ठेवलंय व्यवस्थित. राईट. त्यानंतर नॅपकिन. येस, 2 नॅपकिन्स आहेत. आणि ही स्लीपर आहे जी तिथे लागेल, ती पण खूप महत्वाची गोष्ट आहे. राईट. आणि मॅटर्निटी पॅड जी लागतातच. येस. त्याच्यानंतर आहे ब्रेस्ट पॅड. येस. हे पण लागतातच, कारण पहिले काही दिवस माहितीये खूप जास्ती ओव्हरफ्लो होतं आणि मग त्याचा ड्रेस खराब होता. त्यामुळे. आणि मी वॉशेबल घेतले, मला ते युज अँड थ्रो नको होते, कारण मी मायराच्या वेळेस पण वॉशेबलच घेतले होते. येस. जे मला जरा बरे पडतात. तर जास्ती नाही घेतले, म्हणजे हे वॉशेबल आहे. ओके. बरं, हे अनुभवाचे बोल आहेत, म्हणजे ह्या ज्या गोष्टी तिने अनुभवलेल्या आहेत त्या तुम्हाला ती सांगते. तेव्हा तर हे की नाही. पहिलं असतं तर आपल्याला काही माहिती नसतं की असं पण होऊ शकतं. येस. ही अजून टिश्यूज घेतले थोडेसे, टॉयलेट रोल, हे वाईप्स आहेत. वाईप्स आम्ही मदर केअरचेच वापरतो, कारण ते चांगले असतात आणि फ्रेग्रन्स फ्री आहेत ते. म्हणजे मायराला रेग्युलरली आम्ही जेव्हा तिचं काही तोंड धुवायचं झालं तर आम्ही तेच मदर केअरचे. कारण ते घेताना पण त्यांचं बाय 2 get 1 अशी काहीतरी ऑफर असते. मग ते प्रत्येक गाडीमध्ये एक, घरामध्ये एक असं ठेवायला बरं पडतं. येस. आणि याच्यात आहे
टॉयलेटरीज, टूथपेस्ट, ब्रश, राईट? पेस्ट, ब्रश, लोशन, त्याच्यानंतर बॉडी वॉश, फेस वॉश, ओके, ह्या पण गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. चला अजून आणि काय? याच्यामध्ये आहे मेकअप. हम्म. मेकअप काय आपण तिथे खूप करत नाही, पण तरी पण Basic मला, आपलं. छान राहायला आवडतं. म्हणजे अगदी हॉस्पिटलमध्ये असेल तरी आपण कसंही, मला ते नाही आवडत. पहिले 2 दिवस तर पॉसिबल नाही होत. पण घरी येताना म्हणजे घरी येताना पण तिथे पण आपण स्वतः तर नाही केस करू शकत, पण कुणाकडनं करून घेतले व्यवस्थित. तर मी बेसिक अगदी एक कॉम्पॅक्ट टिकली, लिप बाम, आणि हे मला ना स्नेहाने दिला, मला काजळ आणि लिप बाम. मला बोलता काही लावू नका, फक्त हॉस्पिटलमध्ये हे लावून बसा. येस. बस, बाकी असं काही नाही. तर हे छोटस मेकअप पाऊच आहे. हा हे काय आहे आणि ग? घरी येतानाही लागेलच म्हणून मग हे काय आहे? त्याच्यामध्ये आहे कोम अच्छा, कोम. आणि काही हेअर बँड, ओके, कारण केसांचे रबर तर लागतातच. येस. आणि क्लिप ठेवले. क्लिप्स ठेवले. ओके. म्हणजे कसं आहे ना, ह्या अशा गोष्टी आहेत ना, ह्या एसेन्शियल्स आहेत आणि इतर वेळेला मग ते काही कुठे पळायला नको म्हणून त्या गोष्टी आपण आधीच पॅक करून ठेवतो. कारण घरातले आता सगळे असतील, म्हणजे गौरव असतील, गौरव तिथे पण असतात, इथे पण असतील, काय आणायचंय, डब्बा आहे, हे सगळं घरामध्ये आई आणि मम्मी आहेत, ज्या त्यांच्या म्हणजे डब्बा बनवायचा आहे, पाहुणे आले, त्या गडबडीत असतील. येस. तर आपण कुठली वस्तू कुठे ठेवली त्यांना नाही सापडत, म्हणून मग ते आपण व्यवस्थित ठेवलेलं बेटर राहतं. येस. आणि हे एक दाखवायचं राहिलं मग. हा, हे मदर केअर मधनं मी एक ब्लँकेट घेतलं होतं, आम्हाला असंच आवडलं ते त्यावेळेला. सो छान आहे ते ब्लँकेट. मला आवडलं. आणि त्याचं ना हे मस्त आहे, काय म्हणतात, फॅब्रिक. आता ते इकडे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत कसं आहे ते, पण खूप मस्त वेगळंच वाटतं. आहे ते, हा. असं सॉफ्ट, म्हणजे ते फर सारखं नाहीये. हा. वुलन सारखं आहे, पण मस्त वेगळंच आहे काहीतरी. तर हे मदर केअर मधनं आम्ही घेतलं होतं हे ब्लँकेट. तर हे पण त्याच्यामध्येच जाईल, है की नाही? येस. तर हे पण छान आहे. तर ही होतं. येस, तर ही अशी आहे श्वेताची हॉस्पिटलची अजून बॅग. मी ती व्यवस्थित ठेवणार. हा. याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत. Feeding scarf आहे. सॉक्स आहे. हा. परत स्कार्फ आहे. Yes. कॉटन ठेवायचं आहे. येस. बापरे, 2-3 गोष्टी. बरं, अजून एक गोष्ट म्हणजे हा मला आलेला अनुभव मायराच्या वेळेला सांगतो मी तुम्हाला. समजा सी सेक्शन जर झालं तर आहे ना, बेड रिडन असतो आपण, बेडवर झोपलेले असतो, खूप सलाईन्स आणि ते सगळं चालू असतं. आणि त्यावेळेला श्वेताला जो अनुभव आला की मी बघितलं तिला खूप थंडी वाजायची त्यावेळेला. आणि पहिल्या दिवशी हा, म्हणजे जेव्हा मी रूम मध्ये मला शिफ्ट केलं त्यानंतर मला जी थंडी भरली, म्हणजे ऑलमोस्ट 6 की 7 ब्लँकेट होते तिच्यावरती, तिला थंडी वाजत होती. तर तो एक तुम्ही लक्षात घ्या, कधी कधी कोणाकोणाला थंडी वाजते. तर हा एक एक्सपिरियन्स म्हटलं आम्ही शेअर केला. माझं ब्लँकेट पण मी कॅरी करणार मला स्वतःचं. हा, एवढे 5-6 ब्लँकेट नाही कॅरी करू शकत, त्यांचे तर असतातच असतात. डेलीचं जे ब्लँकेट आहे ते आपण कॅरी केलेलं आहे. येस. तर मी व्यवस्थित लावणार, येस, पण बेसिक फक्त दाखवलं की काय काय आहे. येस. आता ही झाली, ही श्वेताने सांगितली तिची हॉस्पिटलची बॅग. तुम्हाला तुमच्या अनुभवाने काय वाटतं की अजून काय असू शकतं? यात काय विसरली किंवा तुम्हाला वाटतं की ताई हे पण घे, ते पण लागू शकतं, कारण आता 8 वर्ष झालेत. बरोबर. प्रत्येक वेळेस चेंज काही ना काहीतरी बदल होऊ शकतो. तर तुम्ही नक्कीच आवर्जून कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा की बाबा श्वेताताई हे राहिलंय, की हे पाहिजे होतं, हे गरजेची गोष्ट आहे. तर त्या नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा या कमेंट्स मार्फत. आम्ही नक्कीच त्या ऍड ऑन करायचा प्रयत्न करू, हे की नाही? ब्लँकेट आणि स्वेटर. येस. स्वेटर पण घ्यायचं. स्वेटर घ्यायचं आहे. माहितीये ना, मम्मी ते कान बांध, स्वेटर घाल, हे कर. हा, इनफॅक्ट मी तुम्हाला नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा घरी येतात तेव्हा श्वेताची जी काही काय म्हणतात खाण्याचा जो रुटीन आहे ना, तो काही वेगळा असतो. म्हणजे मी बघितलं ती तिची, म्हणून त्यासाठी मम्मीला मी बोलून घेतलं. ती सगळ्या पालेभाज्या पातळ बनवून चपाती चुरून वगैरे, म्हणजे ते त्यावेळेला ना श्वेता तेच खाते आणि त्यांच्याकडे तेच खातात डिलिव्हरी झाल्यानंतर. तर मी त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही केलं म्हटलं, आणि आईनी पण इंटरफेअर नाही केलं. हा ठीक आहे, तुला जे कम्फर्टेबल वाटते ते तू. कम्फर्टेबल म्हणजे ते काय आवडीने आपण खात नाही, पण ते
चांगलं असतं, बाळाला पचायला चांगलं वगैरे. हा, म्हणजे दिस इज पोस्ट काय म्हणतात डिलिव्हरी आणि घरी जेव्हा आल्यानंतर खाल्लं, त्यानंतर मी थोडं थोडं सगळंच खायला लागले. येस, तेव्हा मायराला सगळंच सवय होती. येस. चला, तर ही होती श्वेताची हॉस्पिटल बॅग. आता काय आहे, पहिलं आपण जे कपाट आहे जे मध्ये मायराचं आहे, त्याच्यामध्ये कुठे कुठे काय काय गोष्टी आहेत तर मी तुम्हाला जरा दाखवतो. मायराचं कपाट, घरोचं कपाट, हे सगळं लावून गेलेली आहे आणि जेव्हा तू येशील तेव्हा परत लाव. तेव्हा मी तुम्हाला दाखवेन काय काय आहे अवस्था. येस, येस. बरं, मला एक सांगा, माझ्यासारखी जी मंडळी आहेत, तुमच्या घरामध्ये किती वेळा कपाट लावलं जातं? आठवड्यातून, महिन्यातून, 15 दिवसातून? आमच्याकडे ती फ्रिक्वेन्सी 8 दिवसांमध्ये असते. 8 दिवसांमध्ये कपाट, माझं कपाट रोजचे तर ठेवलेच जातात, 8 दिवसात ते परत सगळं हा थोडं जरा गडबड होते, मग आपली परत ते सगळं आपल्याला सवय आहे खचाक खचाक, हे की नाही? पण जेव्हा जबाबदारी येते तेव्हा करतात, पण रोज त्यांना माहिती आहे श्वेता आहे तर मग ठीक. येस, मी तुम्हाला मायराचं कपाट दाखवतो. सगळं काल श्वेताने मला सांगितलंय. तर पहिला जो ड्रॉवर आहे हे आहे मायराचे रेग्युलर कपडे, राईट? रेग्युलर कपडे आहेत हे. दुसरे जे आहे ते मायराचे स्कूलचे जे ड्रेसेस आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये आहेत, स्कूलला जाणारे. तिसरं आणि चौथं आहे ते ट्रेडिशनल आहे, है ना श्वेता? नाही, खालचं ट्रेडिशनल आहे, हा, ते तिचं थोडे चांगलेवाले शर्ट बाहेर जायला, ओके ओके, जीन्स आणि ते सगळं आहे. आणि तिचे काही सगळे जे फ्रॉक्स आहेत जे फ्रील वाले ते बॉक्स करून ठेवले, घरी वरती ठेवले, वापरायचे. येस. आणि मायराचे क्लिप्स तर विचारायला. येस, इथे बेल्ट आणि ते सगळं आहे. एक्स्ट्रा जे काही सामान आहे ते थोडंसं इथे ठेवलेलं आहे. आणि इथे आहेत सगळे क्लिप्स मायराचे एवढे क्लिप्स आहेत, एवढे हेअरबँड्स आहेत मायराचे की याच्यातले पण 2-3 बॉक्स फक्त क्लिप्सच असतील. हे बघा, हेअरबँड्स आहेत, क्लिप्स आहेत, क्लिप्सचेच डब्बे भरले सगळीकडे तेच आहे. बघा, हेअरबँड नक्की तुम्हाला दाखवेन. इव्हन त्या पिंक बॉक्स मध्ये पण तिचे हेअरबँड. कुठल्या? त्या खालच्या. अच्छा, ह्या का? मंडळी, आपण एकदा वाटलं त्याचा व्लॉग करून दाखवू त्यांना की काय काय आपल्याकडे. आपण आधी केला होता हा, एक व्लॉग. हा, पण तेव्हा एवढं काही नव्हतं, बेसिक होतं. एक मिनिट बंद करतो मी. हा, येस. एवढे ड्रेस आहेत, बाकी काही ते बेडमध्ये पण ठेवलेत, काही वर पण ठेवलेत जे अगदी हेवी वाले. येस, तर हे होतं श्वेताने लावलेला कपाट मायरासाठी. आणि ते नंतर 8 दिवसांनी परत लावेल ते, की नाही? नाही, असं काही नाही, आम्ही ट्राय करेल. पण. आणि दुसरं एक ऑर्गनायझर होतं जे आम्ही आयकियामधनं घेतलं होतं, तर ते असं काहीच लागलेलं आहे. तर हे ऑर्गनायझर आहे आणि जे आपण जे कपडे पाहिजेत आपल्याला ते व्यवस्थित इथे शेल्फमध्ये लावून ठेवू शकतो. आणि वरती हँगरला आम्ही ते लावलेलं आहे, बघा असं ते. तर हे आपण घेतलं होतं आयकियामधनं आणि कपाट एकदम टपाटप लावलेलं आहे. येस. आणि दादाकडे किती टाय बघा तुमचे दादा. हा, टाय खूप आहेत आपल्याकडे. मला टायचं खूप फॅसिनेशन आहे, तर खूप टाईज आहेत माझ्याकडे, वेगवेगळ्या प्रकारच्या टाईज आहेत. येस, ऑलमोस्ट माझ्या मते तरी एक 20-25 टाईज तसं आहे की नाही. आणि हे आम्ही जरा रिकामं केलंय मायरा बेबीसाठी, हे आणि समोरचं. तरी पण अजून थोडंसं सेट. एक कप्पा जो म्हटला ना की आम्ही रिकाम केला, तो हा केलाय. हा आता बेबीसाठी वापरतोय आपण. आणि जे हे इकडचं जे ड्रॉवर आहे ज्याला आम्ही ऑर्गनायझर मागवले होते, हे असे आहेत ते, है की नाही. आणि हे आहेत ते बेबीचे काय म्हणतात, न्यूबॉर्न डायपर्स, है की नाही. पण ते मागवले कधी आपण समजा काही ट्रॅव्हल करताना काही लागलं, डॉक्टरकडे जाताना काही लागतं, कधीच लावायचं नाही. म्हणजे दिवसा घरी तर नाहीच. घरी मी घरी कधीच नाही, कारण ती रात्री जेव्हा पण झोपेत सू नाही करायची, त्यामुळे ते माहिती झालं. झोपेत उठले की पहिले सू. मग तेव्हा लगेच आम्ही ते मॅट, पर्पल मॅट. त्यामुळे तिचं मायरा खूप शांत होती, खूपच. आता माहिती नाही हे बेबी कसं असेल, पण मायरा तर म्हणजे अगदी गुणी बाळ. हो, अजून आता थोडी मस्ती करते, पण ठीक आहे, तेवढं तर करणार. येस. तर असं सगळं काही होतं. हॉस्पिटल बॅग, बेबीचे कपडे आणि बेबीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवले. तुम्ही डेफिनेटली तुमचे पण काही थॉट्स आहेत ते नक्कीच कमेंट मार्फत आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्ही कोणी यूज केलंय, कुणाला माहिती असेल, चांगलं वाईट जे काही आहे ते नक्कीच सांगा. येस. आणि मी काही विसरली असेल तर ते पण आठवण करून द्या मला. नक्कीच.
तर हा होता श्वेताचा हॉस्पिटल बॅग व्लॉग आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. परत अशा एका व्लॉग मध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर, बाय. मगाशीच पळाली. मगाशीच पळाले. आणि सांगा गर्ल आहे की बॉय कमेंट करून. टाडा.